GM क्रॉप्स किंवा जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप म्हणजे काय? तर याच्यामध्ये काय केलं जातं की दोन भिन्न प्रजातीचे जे क्रॉप्स असतात तर त्यांचे जीन्स हे एकत्र केले जातात आणि एक नवीन प्रजाती त्याच्यातून तयार केली जाते, तर त्याला आपण जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप म्हणतो. आता जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप तयार करण्याची आवश्यकता का आहे, याची काय कारणं आहेत? तर सर्वात पहिलं कारण म्हणजे भारताची वाढती लोकसंख्या. एक वेळ अशी होती की चायना आपल्या पुढे होता, मात्र आज लक्षात घ्या भारत हा जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे. मग जितकी जास्त लोकसंख्या तेवढं त्या प्रमाणात काय होणार आहे की वेळेनुसार लोकांचं फूडची डिमांड वाढणार आहे आणि जितकी फूडची डिमांड तेवढं तुम्हाला क्रॉप प्रोडक्शनसुद्धा करणं गरजेचं आहे. अदरवाईज काय होईल कंडिशन, तर एक वेळ अशी येईल की मग आपल्याला परत बाहेरच्या देशांवरती डिपेंड राहावं लागेल फूडसाठी. आणि लक्षात घ्या आपल्याला माहिती आहे की जर तुम्ही अन्न पाण्यासाठी जर एखाद्यावरती डिपेंड असाल तर तुम्हाला खूप इझिली मॅनिप्युलेट केलं जाऊ शकतं. अशीच एक वेळ लक्षात घ्या की जो हरित क्रांतीचा पिरियड होता 1966चा पिरियड होता, त्याच्या आधी कंडिशन होती की भारत काय करत होता की PL 480 प्रोग्रॅम अंतर्गत USA मधून गहू जो आहे तर त्याचा इम्पोर्ट करत होता. मात्र एक वेळ अशी आली लक्षात घ्या की USA आणि व्हिएतनामचं युद्ध सुरू होतं आणि त्यावेळेस भारताने व्हिएतनामच्या साईडने थोडीशी सिंपती दाखवली आणि या सिंपतीचाच परिणाम म्हणून लक्षात घ्या की USAने आपल्याला गहू एक्सपोर्ट करणं बंद केलं आणि त्या गहूची क्वालिटीसुद्धा काय लेवलची होती हे सुद्धा आपल्याला माहिती आहे, बरोबर ना? तर लक्षात घ्या तुम्ही जर फूडसाठी जर कुठल्या देशावरती डिपेंड असाल तर तुमची फॉरेन पॉलिसी जी आहे लक्षात घ्या तर ती कधीसुद्धा इंडिपेंडेंट नाही राहत, ठीक आहे ना? सो लक्षात घ्या त्यासाठी भारत जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप असेल किंवा नवीन व्हरायटी ऑफ सीड्स डेव्हलपमेंट असेल तर याच्या माध्यमातून जी वाढती लोकसंख्या आहे तर त्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या प्रयत्नावरती आहे, ठीक आहे. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, हे जे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आहेत तर आपल्याला माहिती आहे की टेम्परेचर वाढते पृथ्वीचं, क्लायमेट चेंज होतो आहे, पेस्ट अटॅक होत आहेत. तर हे जे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आहेत तर हे क्लायमेट चेंजसारख्या घटना घडत आहेत तर त्याला प्रतिकार करण्याची क्षमता याच्यामध्ये खूप चांगली आहे. इवन लक्षात घ्या जर पेस्ट अटॅक जरी झाला तर हे जे क्रॉप्स आहेत तर जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आहे हे चांगल्या पद्धतीने पेस्ट अटॅकला प्रतिकार करू शकतात, ठीक आहे. तर अशा क्षमता त्याच्यामध्ये डेव्हलप करण्यात आलेल्या आहेत. आता लक्षात घ्या याची सुरुवात जी आहे ती GM मस्टर्डपासून सुरू झालेली लक्षात घ्या. तर एक वेळ असा होता 2002चा पिरियड होता तर तेव्हा मस्टर्ड जे आहे तर त्याची डिमांड खूप वाढलेली. मग तेव्हा एक ॲग्रिकल्चरमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंटद्वारे हे जे आपण म्हणू शकतो की GM मस्टर्ड जे आहे तर त्याची डेव्हलपमेंट करण्यात आली. हे आपण म्हणू शकतो की भारतामधलं सर्वात पहिलं जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप होतं. त्याच्यानंतर BT कॉटन डेव्हलप करण्यात आलं आणि त्याच्यानंतर अगेन लक्षात घ्या की BT ब्रिंजाल जे आहे याचीसुद्धा डेव्हलपमेंट करण्यात आलेली. मात्र लक्षात घ्या की BT ब्रिंजाल जे आहे तर त्याला आपण अलाउ नाही करत, ठीक आहे ना? लक्षात घ्या जरी GM क्रॉप्स पुढे जाऊन भविष्यात आपल्या गरजा पूर्ण करणार असेल, वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करणार असेल, आपली फूड सिक्युरिटी देणार असेल, तरीसुद्धा लक्षात घ्या याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट असा पाहिला जातो आहे की जर तुम्ही मस्टर्ड जे क्रॉप आहे तर त्याच्या संदर्भात आपण बीज जे असतात, मधमाशी आहेत, त्यांना खूप जास्त कनेक्ट करतो, बरोबर ना? तर जे मधमाशी आहे लक्षात घ्या ते पॉलिनेशनचं काम करते, बरोबर ना? तर पॉलिनेशनमुळे काय होतं की क्रॉपची जी रिप्रोडक्शन कपॅसिटी आहे तर ती खूप जास्त वाढते, बरोबर? तर भविष्यात जे सायंटिस्ट आहेत तर त्यांच्याद्वारे हा कन्सर्न दाखवला जातो आहे, सांगितला जातो आहे की जे आपण जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप पुढे घेऊन येतो आहे तर त्यामुळे भविष्यात कदाचित ज्या बीज आहेत ज्यांना आपण मधमाशी म्हणतो तर यांच्यावरती निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि UNचा एक रिसर्च अनुसार असं सुद्धा म्हटलं जातं, युनायटेड नेशनचा एक रिसर्च आहे तर त्याच्यानुसार असं सुद्धा म्हटलं जाते की जगातल्या सगळ्या मधमाशा संपल्या तर क्रॉप प्रोडक्शन हे ड्रास्टिकली रिड्यूस होईल. तर त्यामुळे लक्षात घ्या जरी आपण नवीन टेक्नॉलॉजीचे सीड्स वापरत असू किंवा क्रॉप प्रोडक्शनकडे वळत असू तरीसुद्धा आपण सस्टेनेबल ॲग्रिकल्चर करण्यासाठी विसरू नये. सस्टेनेबल ॲग्रिकल्चरवरती सुद्धा फोकस ठेवला पाहिजे, बरोबर, जे लाँग टर्मसाठी आपल्याला फायदेशीर राहील.